पाडून ही गाडी. तू फक्त सांग पाडून देऊ का नको. आपली गाडीला हात कस काय लावलं मग. प्रेम की मम्मी वीडियो देख लेना, ये झगडे करता है इधर उधर बर के. गाईस खतरनाक दम लागलेला आज. 4 राऊंड मारले डायरेक्ट या ग्राउंडचे. एवढा खतरनाक दम लागलाय ना. लक्षपूर्वक गाडीवर लक्ष न देणे, गाडीला कधी आंघोळ न घालणे, परत अजून गाडीत कधी ऑइल न टाकणे. तर गाईज आता आपण चाललोय, बघू आता गाडीची कंडिशन कशी आहे. हे गाईज, तर वेलकम टू माय न्यू ब्लॉग. गाईज आजची आपली जी कामाची जी सुरुवात आहे ही होणार आहे आपली अंबड आणि सातपूरपासून. म्हणजे आज आहे गाईज 3 तारीख. ॲक्च्युली 1 तारखेलाच आपल्याला मेंटेनन्स असतो, बट काही कारणामुळं म्हणजे सुट्ट्या वगैरे होत्या ना, गव्हर्मेंट हॉलिडे पण होती आणि त्यानंतर काल शनिवार पण होता, तर इंडस्ट्री बंद असते, तर त्याच्यामुळं आपल्याला काही जायला जमलं नाही. तर काहीच आत्ता आपण चाललेलो आहे सर्वात पहिले गॅब्रियल कंपनीमध्ये. आपल्याला तिथं फायर एक्सटिंग्विशरचा मेंटेनन्स आहे. त्यानंतर सातपूरला आपल्याला काहीच ज्योती स्ट्रक्चर म्हणून कंपनी, त्या कंपनीत पण जायचं. आपल्यासोबत आहे आज आपला प्रेम भाऊची फुल जोरात ट्रेनिंग चालू आहे. 4-5 दिवसापासून प्रेम भाऊने एक सिलेंडर घेतलेला आहे. प्रेशर मारतो आहे त्याला, पण त्याचं प्रेशर उचलून जातो. आणि त्याच्यात काहीच विषय असं झालेला आहे तर आपल्याकडं पावडर पण संपली. झालं धन्य, काही खरं नाही. आपण चला काही आता निघू आपण, जे रस्त्यालाच आहे ऑलरेडी. त्याच्यात आमच्या इकडे ना काही उन्हाळा एवढा कडक आहे, कोण भाडं खाऊ आहे काय माहिती, डोंगराला आग लावून जातो आहे बघा. फायनली आपण आलेलो गॅब्रियल कंपनीमध्ये. येता येता मस्त नाश्ता वगैरे केला इडलीचा. आणि आता कंपनीमध्ये काहीच आपलं काम चालू आहे. म्हणजे असं समजा काहीच का 90% काम झालेलं आहे आणि प्रेम भाऊ करतोय काम. टोपी बिपी बघा कशी घातली गाडीने, रानटी जाणवर नाही का म्हणतात असं दिसू राहिलं. त्याला काही अजून खूप सारं काम आहे, ते पण करून घेऊ. आता आलोय पेंट शॉपला आपण. काहीच तर गॅब्रियलचं सर्व काम झालेलं आहे आपलं आता. आणि आता आपण निघालो आपल्या नेक्स्ट लोकेशनला, म्हणजे सातपूरला. आणि काहीच एवढं खतरनाक ऊन आहे ना, प्रमाणाच्या बाहेर. म्हणजे शीटवर बसलं तर डोंगण डायरेक्ट चटकत आमचा, असा विषय. अक्षरशः प्रेम भाऊ आपला कपडा टाकून बसलेला आहे. आणि तुमचा भाऊ पण आता हा कपडा टाकणार आहे. घाण असं चांगलं असं पण कपडा टाकूनच बसू, कारण लय बेकार हाल झालेले. त्याला हेल्मेट घाल म्हटलं होतं, म्हणे नको, म्हणे टकलं होतं म्हणे ते. हे बघा काहीच गॅब्रियल कंपनी. सो गाईच चला आता जाऊ. प्रेम भाऊची फ्युचर कंपनी ही. हा प्रेम भाऊची. हा काय ओनर आहे प्रेम भाऊ ही कंपनीचा. असं आहे? फ्युचर ओनर प्रेमबाई श्रीवास. ओके ठीक आहे. बघू गाईस, मी पण कुठं जाणार नाही, तुम्ही पण जाणार नाही, आणि हा कुठं जाणार नाही. जर नाही बनला याची किडनी विकायच्या डायरेक्ट काढू. तर फायनली आपण आलेलो आहे आता सातपूरच्या कंपनीमध्ये. आणि इथला पण आपला मेंटेनन्स चालू झालेला आहे गाईज. ही बघा ही कंपनी टावर बनवते नाही का ॲक्च्युली, काय मोठे मोठे टावर डायरेक्ट लाईट. खतरनाक विषय. आणि आता आपण निघतोय आपल्या घरच्या प्रवासाला. बट त्याच्या अगोदर आहे ना गाईज, आपण जाऊ एका ठिकाणी अंबडला एका ठिकाणी फक्त आपल्याला व्हिजिट करायचं आहे, बाकी काही विषय नाही. चल लवकर चल, टाइमपास नाही. कोणीतरी आपली गाडी सरकवली. हा इधर देऊ ती का ना पाडून ही गाडी. तू फक्त सांग पाडून देऊ का नको. आपली गाडीला हात कस काय लावलं मग. प्रेम की मम्मी वीडियो देख लेना, ये झगडे करता है इधर उधर बर के. अभी बोल ना. तू कट करशील. नहीं कट करूंगा, देख अभी मैं कट नहीं करूंगा ये. गोडाऊनला. आणि गोडाऊनला आल्यानंतर आहे ना काहीच कमीत कमी ना 4-5 दिवसापासून सिलेंडर पडलेले रिफिलिंगसाठी. हे त्यानंतर हे एवढे हे सगळे फायर एक्सटिंग्विशर रिफिलिंग करायचे आहे. बट विषय असा आहे गाईज का नेमकं आहे ना, आपली पावडर संपलेली आहे. नायट्रोजन आहे अवेलेबल, तर पावडर संपेल. ते
आता येऊन आहे ना इकडं गाईज आपण हे बघा हे जे फायर एक्सटिंग्विशर होते हे नवीन आले होते बॉक्समध्ये हे जे खाली आहे बरं का ते कारण हे रॅकमधले सगळे स्टँड बाय फायर एक्सटिंग्विशर हे सगळे अनबॉक्सिंग केले. इकडे झाडू वगैरे मारला त्यानंतर गाईज इकडं पण झाडू वगैरे मारला आणि आता निघालो आहे आपण आपल्या घरच्या प्रवासाला. सर्वात पहिले प्रेम भाऊला घरी सोडू. फुल काळा कुळा झालेला आहे नाही का. एक तर ऊन लई गाईज खतरनाक विषय. चला गाईज जाऊ आता घरी लॉक वगैरे करून. ऊन त्याच्यात मला खाजू सुटली फुल. गोडाऊनवरतून आलो आणि त्यानंतर गाईज आता आपण चाललेलो आहे रनिंग करण्यासाठी नाही का ग्राउंडवर. आज थोडं लेटच चाललं आहे म्हणजे 6 वाजता चाललेलं. गाईज खतरनाक दम लागलेला आज. 4 राऊंड मारले डायरेक्ट या ग्राउंडचे. एवढा खतरनाक दम लागलाय ना बापरे. घाम टपकू राहिलं डायरेक्ट आज. रोज टपकत नव्हतं एवढा आज लय टपकतोय. आज आपल्यासोबत आहे आपला स्टँडर्ड भिकारी बघू शकता तुम्ही. आणि आपल्या स्टँडर्ड भिकारीची जी बसंती आहे म्हणजे 2 व्हीलर आहे ती बंद पडली गाईज ॲक्च्युली जेल रोडला. आणि बंद पडायचं काम असं म्हणजे कारण असं होतं ॲक्च्युली का लक्षपूर्वक गाडीवर लक्ष न देणे, गाडीला कधी आंघोळ न घालणे, परत अजून गाडीत कधी ऑइल न टाकणे. तर गाईज आता आपण चाललो आहे बघू आता गाडीची कंडिशन कशी आहे त्याच्यावर डिपेंड राहील. म्हणजे आपल्याला गाडी झालं तर लोटत पण आणावं लागणार आहे टोचन करून करून. म्हणजे कसं माहिती आहे घरून जर वस्तू भेटली ना तर काळजी न करणं हे या लोकांकडून शिकायचं असतं काही. मला एवढं कळायला आता माझी कष्टाची गाडी त्याच्यामुळे दर महिन्याला मेंटेनन्स करतो. तसं याची नाही आहे ना ती याच्या घरच्यांच्या कष्टाची त्याच्यामुळे हा काळजी नाही करत गाडी. गाईज हे असे दिवस चालले आमचे गाडीला धक्के मारता मारता. आयुष्य असंच जाणार आहे या पोरांमुळं माझं पण. सो गाईज तर फायनली आपण आलेले आता घरी पसंती घेऊन. तर चला गाईज आता जातो घरात आणि जेवण करून झोपतो. आणि आय होप की आजचा व्लॉग तुम्हाला नक्कीच आवडला असेल. तुमच्या भावाचे चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा. बाय बाय. जय माता.